नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासच्या तिसऱ्या धड्याला सुरुवात करणार आहोत. त्या तिसऱ्या धड्याचं नाव आहे ब्रिटिश सत्तेचे परिणाम. याआधी आपण कशाप्रकारे ब्रिटिश जे व्यापार करण्यासाठी आले होते, म्हणजे युरोपीय देशांना कशाप्रकारे सागरी मार्गाचा शोध लावला आणि सागरी मार्गाचा शोध लावल्यानंतर हे ब्रिटिश व्यापारी कशाप्रकारे किंवा युरोपियन व्यापारी कशाप्रकारे भारतावर आक्रमण करण्यासाठी किंवा भारतावर वर्चस्व या ठिकाणी व्यापार करण्यासाठी आले आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कशाप्रकारे हळूहळू भारतावर सत्ता प्रस्थापित केलेली आहे. म्हणजे हे जे भौगोलिक शोध लागलेले आहेत, या भौगोलिक शोधातून हळूहळू साम्राज्यवाद निर्माण झालेला आहे. आता बघा, हे जे ब्रिटिश सत्ताधीश किंवा हे युरोपियन लोक हे जे आपल्या देशामध्ये किंवा आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आले होते, त्यांनी हळूहळू या ठिकाणी साम्राज्यवाद गाजवायला सुरुवात केलेली आहे. बघा, आपण प्रत्यक्ष माहिती बघणार आहोत. पहिला मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. बघा, ज्यावेळी ब्रिटिश भारतात आले आणि ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी सर्वाधिक व्यापार करायला सुरुवात केली आणि त्यांनी या ठिकाणी 1600 साली ईस्ट इंडिया नावाची कंपनी काय केलेली आहे, स्थापन केलेली आहे. आता ब्रिटिश हे एकटेच नव्हते जे भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले होते, त्याच्याबरोबर पोर्तुगीज होते, डच होते, फ्रेंच होते, असे बरेचसे युरोपियन राष्ट्र या ठिकाणी व्यापार करण्यासाठी किंवा भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी स्पर्धेत उतरली होती. कारण भारत हा लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठा देश आहे आणि इथली बाजारपेठ ही खूप महत्त्वाची आहे आणि म्हणून हे सर्व युरोपियन राष्ट्र ही बाजारपेठ काबीज करण्यासाठी या व्यापाराच्या स्पर्धेत उतरल्या होत्या. आता बघा, ह्या ज्या युरोपियन सत्ता होत्या, या सर्वांनी या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात केली. आता सगळ्यात आधी भारतामध्ये पोर्तुगीज आले होते. ब्रिटिशांच्या आधीही भारतामध्ये पोर्तुगीज आले होते आणि पोर्तुगीजांनी इंग्रजांना काय केला, सुरुवातीला कडवा विरोध केला. मात्र हळूहळू पोर्तुगीज आणि इंग्रज यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध होऊन हा जो विरोध होता तो कमी झालेला आहे. म्हणजे ही जी यांच्यामध्ये जी स्पर्धा होती ती हळूहळू कमी झालेली आहे आणि हळूहळू ते मैत्रीच्या दिशेने त्यांनी वाटचाल केलेली आहे किंवा मैत्री त्यांच्यामध्ये झालेला आहे. परंतु फ्रेंच, डच आणि या ठिकाणी स्थानिक सत्ताधीश होते, यांनी मात्र त्यांना विरोध केलेला आहे. मात्र या विरोधांना न जुमानता हळूहळू त्यांनी आपली सत्ता या ठिकाणी काय केलेली प्रस्थापित केलेली आहे. आता पुढचा मुद्दा आहे इंग्रज व मराठे यांचे जे संबंध आहे, या संबंधाविषयी आपण माहिती बघणार आहोत. इंग्रज आणि मराठे. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की इंग्रजांनी कशाप्रकारे भारतावर आपलं वर्चस्व निर्माण केले. सर्वात अगोदर त्यांनी बंगालमध्ये सत्तेचा पाया घातला. प्लासीची लढाई, बक्सरचे युद्ध, या 2 युद्धांद्वारे त्यांनी बंगालमध्ये सत्तेचा पाया घातला. हळूहळू त्यांनी आपलं लक्ष उत्तरेकडे वळवलं. सिंध प्रांत वगैरे असे बरेचसे प्रदेश मिळवल्यानंतर आणि त्यानंतर त्यांनी आपलं लक्ष हे दक्षिण भारताकडे वळवलेलं आहे. आता बघा, दक्षिण भारतामध्ये मराठ्यांची सत्ता ही महत्त्वाची सत्ता होती किंवा मराठ्याची सत्ता ही त्यावेळी एक प्रबळ अशी सत्ता मानली जायची. त्यावेळी ही जी मराठ्यांची सत्ता होती ही प्रबळ सत्ता म्हणून मानली जायचे. आता मुंबई हे इंग्रजांचं पश्चिम भारताचं एक प्रमुख केंद्र होतं आणि त्यामुळे त्याबाजचा जो जवळपासचा जो प्रदेश आहे तो जवळपासचा प्रदेश आपल्याला मिळावा असं त्यांचा मानस होता, असा त्यांचा हेतू होता आणि त्यामुळे त्यांनी या प्रदेशावर आपली पकड घट्ट करायला सुरुवात केली. मात्र या प्रदेशावर मराठ्यांची सत्ता होती आणि मराठ्यांची सत्ता या ठिकाणी काय होती, प्रबळ होती, घट्ट होती. मात्र माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा जो चुलता होता रघुनाथराव यांनी पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत घेतली आणि त्यामुळे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झालेला आहे. या हळूहळू या मराठ्यांच्या राजकारणात इंग्रज शिरलेले आहेत.
बघा, तुम्हाला या संदर्भात एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव कशा प्रकारे झालेला आहे. रघुनाथरावांच्या पेशवेपदाच्या लालसेपोटी, म्हणजे त्यांना पेशवेपद पाहिजे होतं आणि यासाठी त्यांनी इंग्रजांची मदत घेतली आणि याच वेळी मराठ्यांच्या राजकारणात इंग्रजांचा काय झालेला आहे, शिरकाव झालेला आहे. 1774 ते 1818 या दरम्यान मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झालेले आहेत. पहिल्या मराठा इंग्रज युद्धामध्ये मराठ्यांच्या सरदाराने एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले, मात्र 1982 साली सालबाईचा तह होऊन इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे. अशा प्रकारे मराठी आणि इंग्रजांच्यामध्ये काय संघर्ष निर्माण झालेला आहे किंवा युद्ध झालेली आहेत आणि अशा प्रकारे मराठीच्या राजकारणात इंग्रजांचा शिरकाव झालेला आहे. पुढचा मुद्दा आहे तैनाती फौज. आता बघा, इंग्रजांनी बराचसा प्रदेश हा कूटनीतीने मिळवला होता. तैनाती फौज त्याचाच एक भाग आहे. बघा, तैनाती फौज म्हणजेच काय. 1798 मध्ये लॉर्ड वेलस्ली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतावर त्याची नेमणूक झालेली आहे आणि भारतावर नेमणूक झाल्यानंतर त्याचं एक धोरण होतं की संपूर्ण भारतावर आपलं राज्य प्रस्थापित करावे की संपूर्ण भारतावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणे हे त्याचं एक धोरण होतं आणि त्यानुसार त्यांनी कारभार करायला सुरुवात केली. त्यांनी अनेक भारतीय सत्ताधीशांना तैनाती फौजीचे करार करायला सांगितले किंवा भारतीय बरेचसे जे हे होते त्यांना तैनाती फौज बऱ्याच राज्यकर्त्यांना या तैनाती फौजीचा करार करण्यास भाग पाडलेला आहे. बघा, आता या करारान्वये म्हणजे या तैनाती फौजीच्या करारान्वये म्हणजे करारानुसार जे भारतीय सत्ताधीश होते यांनी इंग्रजांच्या लष्करी मदतीचे काय दिले, आश्वासन दिले. म्हणजे भारतीय जे सत्ताधीश होते, राजे होते, त्यांनी इंग्रजांनी मदतीचे लष्करी मदत म्हणजे काही लष्करी मदत लागली तर ती मदत देण्याचं आश्वासन केलेलं आहे. मात्र काही अटी घातलेल्या आहेत आणि या अटींन्वये काय केलेलं आहे, त्यांनी ही तैनाती फौजेचा अवलंब केलेला आहे. म्हणजे बघा, जर कोणत्याही भारतीय राजाला किंवा जे राज्यकर्ते होते, अधिकारी होते, त्यांना जर लष्करी मदत हवी असेल तर ती लष्करी मदत इंग्रज पुरवेल. मात्र या लष्करासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्याच उत्पन्नाचा म्हणजे त्यांच्या लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश कंपनीला तोडून द्यावा असं या इंग्रजांनी काय केले, त्याच्यावर अट घातली. अजून दुसरी अट अशी होती की इंग्रजांच्या मध्यस्थीने संबंध ठेवायचे, म्हणजे इतर सत्ताधाऱ्यांशी जे संबंध येतील, दुसऱ्या राजाशी किंवा दुसऱ्या प्रदेशातील जो सत्ताधीश असेल त्यांच्याशी जे संबंध येतील ते इंग्रजांच्या मध्यस्थीनेच ते संबंध ठेवावे आणि तिसऱ्या दरबारी म्हणजे जे सत्ताधीश तैनाती फौजेचा अवलंब करतील त्यांच्या दरबारी इंग्रजांचा एक प्रतिनिधी ठेवावा अशा अटी घातल्या गेल्या आणि या पद्धतीला फौज असे म्हटले जाते. आता बघा, वास्तविक पाहता ही इंग्रजी एक प्रकारे कूटनीती होती. म्हणजेच इंग्रजांनी भारतीय सत्ताधीशांना हे एक प्रकारचं लालच दाखवलं होतं आणि बऱ्याचशा सत्ताधीशांनी ही पद्धत स्वीकारली आणि आपलं स्वातंत्र्य गमावून बसलेले आहेत. 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हा तह काही मराठी सरदारांना मान्य नव्हता आणि त्यामुळे दुसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. त्यातील विजयानंतर इंग्रजांचा मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढू लागला. बघा, जो दुसरा बाजीराव पेशवा आहे यांनी इंग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार केलेला आहे आणि हा करार वसईचा तह म्हणून काय आहे, खूप प्रसिद्ध आहे. मात्र हा तह बऱ्याचशा मराठी सरदार होते त्यांना तो मान्य नव्हता आणि त्यामुळे याच्यामुळेच काय झालेलं आहे, इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालेलं आहे आणि या युद्धामध्ये इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केलेला आहे आणि त्यामुळे
मराठी प्रदेशातील जो हस्तक्षेप आहे इंग्रजांचा तो हळूहळू वाढू लागलेला आहे. तो हस्तक्षेप असह्य होऊन दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजाविरुद्ध युद्ध पुकारले. या युद्धात त्यांचा पराभव झालेला आहे. 1818 त्यांनी शरणागती पत्करली. दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती. शिंदेंच्या फौजेचा पराभव करून जनरल लेक यांनी मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्थान जिंकलेलं आहे. बघा 1818 साली मराठ्यांची सत्तासुद्धा संपुष्टात आलेली आहे, कारण या दुसऱ्या बाजीराव पेशव्याचा इंग्रजांनी पराभव केलेला आहे आणि दिल्लीवर सुद्धा आपलं वर्चस्व निर्माण केलेलं आहे. आणि पूर्ण हिंदुस्थान, पूर्ण भारतावर आता इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारे इंग्रजांनी उत्तर भारताबरोबर हळूहळू दक्षिण भारतावर सुद्धा आपली पकड निर्माण केलेली आहे आणि हळूहळू आपली सत्ता पूर्ण भारतावर प्रस्थापित केलेली आहे. पुढचा मुद्दा आहे छत्रपती प्रतापसिंह. पेशवाईचा अस्त झाला तरी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते. इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँडअप या अधिकाऱ्यांची त्यांनी राजकारभारात मदत करण्याची नेमणूक केली, परंतु नंतर त्यांनी गादीवरून पदच्युत करून काशी येथे ठेवण्यात आले होते. ते त्याचा 1847 मृत्यू झालेला आहे. म्हणजे पेशवाईचा अंत झाला. 1818 दुसरा बाजीराव पेशव्याचा पराभव करून पेशवाईचा अंत झालेला आहे. मात्र पेशवाईचा अंत झाला तरी साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह होते, ते गादीवर होते. मात्र इंग्रजांनी यांच्याशी एक तह करून त्यांना काय केले, त्यांच्या राज्यामध्ये ग्रँडअप नावाचा अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि नंतर पुढे त्यांना गादीवरून कमी करण्यात आले, पदच्युत करण्यात आले आणि पुढे त्यांना गादीवर काढून नंतर त्यांना काशी या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांचा 1847 मृत्यू झालेला आहे. आता छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा न्याय मिळवण्याच्या प्रयत्नाला यश आले नाही आणि पुढे लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर करून 1848 साताऱ्याचं राज्य खालसा केलेलं आहे. बघा, जे प्रतापसिंहाचे जे जवळचे सहकारी होते रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन काय केलेलं आहे, यांच्या विरुद्ध म्हणजे इंग्रजांच्या विरुद्ध दाद मागण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांना यश आलं नाही आणि पुढे लॉर्ड डलहौसी यांनी दत्तक विधान नामंजूर करून, दत्तक विधान म्हणजे कोणत्याही राजाने जर दत्तक घेतला असेल तर ते दत्तक विधान नामंजूर करून त्यांनी बरेचसे राज्य खालसा केलेले आहेत, बरेचसे राज्य आपल्या राज्याला जोडलेले आहेत. त्याचमुळे त्यांनी 1848 सुद्धा साताऱ्याचे राज्य खालसा केलेलं. आता आपण पुढे बघणार आहोत ब्रिटिश सत्तेचे भारतावरील परिणाम. ब्रिटिशांनी ज्यावेळेस भारतावर आपलं वर्चस्व हळूहळू प्रस्थापित केले आणि प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी या ठिकाणी त्यांच्या पद्धतीने शासन करायला सुरुवात केली. या शासनाचे भारतीय सत्तेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले आहेत. याआधी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील की भारतावर ब्रिटिश ज्यावेळेस आले त्यावेळेस भारतावर कशाप्रकारे त्याचे वाईट परिणाम झालेले आहेत. आपल्या या ठिकाणचा जो रोजगार होता तो रोजगार नाहीसा झाला. बऱ्याचशा घटना घडल्या या ब्रिटिश सत्तेच्या परिणामावर. बघा, पहिला परिणाम आहे दुहेरी राज्यव्यवस्था. बघा, रॉबर्ट क्लाईव्ह यांनी 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. महसूल गोळा करण्याचे काम कंपनीच्या हातात घेतले, तर शांतता व सुव्यवस्था करण्याचं काम बंगालच्या नवाबकडे ठेवले. यालाच दुहेरी राज्यावस्था म्हणतात. तुम्हाला या संदर्भात एक प्रश्न विचारला जातो, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजेच काय? बघा, दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? रॉबर्ट क्लाईव्ह यांनी 1765 बंगालमध्ये ही दुहेरी व्यवस्था अस्तित्वात आणलेली आहे. म्हणजे जे महसूल गोळा करण्याचं काम बंगाल प्रांतावर समजा इंग्रजांचं वर्चस्व आहे, तर त्या ठिकाणी महसूल म्हणजे त्या ठिकाणचा जो टॅक्स आहे, कर आहे, तो महसूल जमा करण्याचा जो अधिकार आहे तो कंपनीने घेतला. म्हणजे महत्त्वाचे जे कामं होती ती इंग्रजांनी आपल्या हाती घेतल्या. त्यातलंच एक महत्त्वाचं काम म्हणजे महसूल गोळा करणे.
म्हणजे महसूल गोळा करण्याचं काम, कर गोळा करण्याचं काम त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम बंगालच्या नवाबाकडे दिलं. म्हणजे जे महत्त्वाची कामं नाही आहेत ती कामं त्यांनी नवाबाकडे दिलेली आहे आणि यालाच दुहेरी राज्यव्यवस्था म्हणतात. आणि या दुहेरी राज्यव्यवस्थेचे कालांतराने बरेचसे वाईट दुष्परिणाम दिसून आलेले आहे. म्हणजे बघा, सामान्य जनतेकडून कर रूपाने वसूल केलेला पैसे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या खिशात घातले. भारतातील व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत होता. कंपनीच्या भारतावरील कारभारावर इंग्लंडमध्ये टीका होऊ लागली तेव्हा कंपनीच्या कारभार नियंत्रण ठेवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने काही महत्त्वाचे कायदे केलेले आहेत. बघा, ह्या दुहेरी राज्यव्यवस्थेचे अनेक वाईट परिणाम दिसून आलेले आहेत. तेच म्हणजे सामान्य जनतेकडून घेतलेला जो कर रूपाने वसूल केलेला जो पैसा आहे तो इंग्रज अधिकारी आपल्या स्वतःच्याच खिशात घालत होता आणि अशा प्रकारे लोकांची लूट चालली होती. आता बघा, भारतातील व्यापाराचा हा जो मक्ता आहे तो ईस्ट इंडिया कंपनीला दिल्यामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांना या कंपनीचा काय वाटत होता, एक हेवा वाटत होता. मात्र पुढे त्यांच्या कारभारावर टीका होऊ लागली आणि त्यानंतर या कारभारावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंग्लंडच्या पार्लमेंटने हस्तक्षेप करायला सुरुवात केलेली आहे. इंग्लंडच्या पार्लमेंटने या ठिकाणी कायदे करायला सुरुवात केलेली